बातमी आहे शेतकऱ्यांसाठी सुरू असलेल्या आंदोलनाची। सरसकट कर्जमाफीची मागणी करत राज्यभरात शेतकरी रस्त्यावर उतरलेले पाहायला मिळाले। ठाकरेंच्या शिवसेनेकडून ठिकठिकाणी ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला, तर नंदुरबारमधील शेतकऱ्यांना चक्क विहिरीमध्ये तरंगत अन्नत्याग आंदोलन सुरू केलं। दुपारच्या कडाक्याच्या उन्हात विहिरीत तरंगणारा हा शेतकरी काही उकाड्यापासून सुटका मिळवण्यासाठी विहिरीत उतरलेला नाही, तर सरसकट कर्जमाफीची मागणी करत त्यानं चक्क विहिरीत उतरून अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। विहिरीत उतरण्याआधी या शेतकऱ्यानं गावात स्वतःचीच प्रतिकात्मक अंत्ययात्राही काढली आहे। सरकारासाठी हा शेतकरी जिवंत राहिलेला नाहीये। माझ्या शेतकऱ्याचा 7-12 करूया कोरा कोरा कोरा। नंदुरबारच्या सेताने गावातील प्रमोद पाटील या शेतकऱ्यानं हे अनोखं आंदोलन सुरू केलंय। जो काही सरकारने कर्जमाफीचा GR काढलेला आहे, त्याच्यामध्ये ज्या काही जाचक अटी शर्ती ज्या काही गंभीर स्वरूपात टाकल्या, ते खऱ्या अर्थानं तो पाहत असताना शेतकऱ्याकडून कर्जमाफी नव्हे तर कर्ज वसुली केली जाते, हे अत्यंत चुकीचं आहे। सरकारने याच्यात अति तातडीने बदल करून माझ्या शेतकरी मायबापाला सत्तेत असताना सांगितलं होतं की आम्ही 7-12 कोरा करू। मग सरकारने महाराष्ट्रातील तमाम शेतकरी मायबापाचा 7-12 कोरा केला पाहिजे। पोलीस आणि महसूल प्रशासनानं त्यांना रोखण्यासाठी पुरेपूर प्रयत्न केले, पण पाटील यांनी विहिरीत उडी घेत आंदोलनाला सुरुवात केली आहे। माझं अन्नत्याग आंदोलन त्या पाण्यातच विहिरीत जोपर्यंत सरकार सरसकट कर्जमाफीचा काही ठोस आश्वासन देत आहे, तोपर्यंत मी या त्या अन्नत्यागावरतून उठणार नाहीये। तिकडे छत्रपती संभाजीनगरात सरसकट कर्जमाफीची मागणी करत ठाकरेंच्या शिवसेनेनं ट्रॅक्टर रॅली काढली। क्रांती चौकातून सुरू झालेली ही ट्रॅक्टर रॅली विभागीय आयुक्तालयापर्यंत काढण्यात आली। एरवी एकमेकांचे राजकीय विरोधक असलेले अंबादास दानवे आणि चंद्रकांत खैरे यावेळी शेतकऱ्यांसाठी एकत्र आलेले पाहायला मिळाले। जी फसवी कर्ज माफी आहे याच्याविषयी माननीय विभागीय आयुक्त सगळे अधिकारी इथं होते, त्यांच्याशी आम्ही चर्चा केली, आमचे मुद्दे मांडलेले आहे। कर्जमाफी कशा पद्धतीने फसवी याच्यात काही कलमामध्ये दुरुस्तीची आवश्यकता आहे। 2008, 2017, 2019 कित्येक शेतकरी कर्जमाफीपासून अतिशय दूर आहेत। ज्यांना 2019ला पूर्णपणे कर्जमाफी मिळाली त्यांचा इथं कुठेही त्यांना 1 रुपया इथं फायदा मिळेल अशा प्रकारची स्थिती नाही। ज्याची 2 लाखापेक्षा जास्त थकबाकी आहे, साधारणतः एखाद्याचं 2,50,000 रुपये असेल, तर वरचे 50,000 रुपये भरले तर त्याला 2 लाख रुपये हे या वर्षीच्या कर्जमाफीत या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी ते शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी घेतलेले आहेत। आणि 2019च्या कर्जमाफीमध्ये जर एखाद्याला 10,000, 20,000 त्याची रक्कम 2 लाखाच्या वरची असेल तर त्याला कर्जमाफीमध्ये भाग घेता येत नव्हता, त्याला कर्जमाफीचा लाभ मिळालेला नाही। त्यामुळे ते 2019ला पण ते वंचित आहेत आणि आजही ते वंचित 2019 मुळे राहत आहेत। हिंगोली आणि बीडमध्येही ठाकरेंच्या शिवसेनेनं बैलगाडी आणि ट्रॅक्टर मोर्चा काढत सरसकट कर्जमाफीची मागणी केली। कर्जमाफी नको, कर्जमुक्ती द्या अशी घोषणा करत शेकडो कार्यकर्ते शेतकरी रस्त्यावर उतरले होते। जर या 8-10 दिवसात GR बदलला नाही आणि शेतकऱ्याचा 7-12 कोरा झाला नाही तर याहीपेक्षा तीव्र आंदोलन होईल आणि याची सर्व जबाबदारी प्रशासनाची राहील। आमच्या शेतकऱ्यांची एवढीच मागणी, नको अटी, नको शर्ती, आम्हाला पाहिजे कर्जमुक्ती। जशी उद्धव साहेबांनी दिली होती, नुसत्या अंगठ्यावर शेतकऱ्याला पूर्ण नील केलं होतं, तशी आम्हाला कर्जमाफी पाहिजे। क्रांतिकारी शेतकरी संघटनेच्या रविकांत तुपकर यांनीही विना अट कर्जमाफीसाठी बुलढाण्यात बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू केलंय। तुपकर यांच्या समर्थनार्थ राज्यातील अनेक भागात शेतकऱ्यांनी आंदोलन केलं। वाशिम,
बुलढाणा आणि हिंगोली जिल्ह्यातील विविध गावांमध्ये शेतकऱ्यांनी रस्त्यावर उतरून सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तीव्र निषेध नोंदवला. वाशिमच्या अडाळी गावात संतप्त शेतकऱ्यांनी दुचाकी पेटवून दिली, तर बुलढाण्याच्या अनेक गावात शासनाच्या कर्जमाफीच्या GRची होळी करण्यात आली. कालपासून माननीय रविकांत तुपकर हे अन्नत्याग उपोषणाला बसले आहेत, तरी त्यांच्या पाठिंबा आम्ही आज आडोळीच्या सर्व शेतकऱ्यांनी माझी स्वतःची गाडी जाळून सरकारचा जाहीर निषेध केला. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमाफी योजना मी आज जाहीर करीत आहे. 2 जून रोजी सरकारनं काढलेला कर्जमाफीचा GR शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसणारा असल्याचा आरोप करण्यात येतोय. या GRला विरोधक तसंच शेतकऱ्यांकडून मोठा विरोध होतोय. त्यामुळे त्यांची अंमलबजावणी करताना सरकारला